ए इकडे बस. होय, काय लिहिलंय? पिडीलाइट कंपनी अशा प्रकारचं व्याख्यान का बरं, जे मी आता तुम्हाला व्याख्यानच द्यायला आलोय ना, तर अशा प्रकारचं व्याख्यान का बरं आयोजित करतो? तो फोन कुठे गेला? इथे होता, तू चालू कर ना. कुठे ते? बरं का, पिडीलाइट कंपनी, काय प्रश्न आहे? पिडीलाइट कंपनी अशा प्रकारचं व्याख्यान का बरं आयोजित करतं? काय उत्तर आहे? द्या ना, चॉकलेट आहे ना आपले. औद्योगिक क्षेत्रात मुलांना पुढे जाण्यासाठी. अजून अजून नॉलेज काय भेटण्यासाठी. तुम्हाला यस, व्यावसायिक संधीची माहिती. अजून अजून नॉलेजसाठी. अजून ऐका, पिडीलाइट काही प्रॉब्लेम आहे का यार? तुम्ही दोघं तिघांना आहे ना, काही प्रॉब्लेम आहे का? ऐका, कंपनी आहे ना, कंपनी असं व्याख्यान का आयोजित करते? तर कंपनी आहे ना, ही मोठ्या प्रमाणात काम करते, ते सगळीकडे फिरतात आणि त्यांच्या काय लक्षात आलं माहितीये का, हे असं होतंय आपल्या बाजारात. घडतंय का? असं घडतंय का? घडतंय का? तुम्हाला कदम सर काय शिकवतात? 9. तुम्ही काय शिकता? 6. आणि मग तुम्ही बाहेर जाऊन काय म्हणतात? काय दम नाही प्लंबिंग मध्ये, उगच केलं मी प्लंबिंग ट्रेड. तुमच्या अगोदरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कधी भेटले का तुम्ही? सरांना एकदा काय सांगायचं की माझी विद्यार्थी बोलवा इकडे, त्यांचे अनुभव घ्या. आलं का? मोबाईल ठेव ना खाली, मोबाईल नको घेऊ, मोबाईल खिशात ठेव ना. मला आहे बरं का, मला तुम्हाला वाईट वाटेल, मी भरपूर आयटीआय राहतो, पण तुमच्या ऐके ना असे बघितले नाही मी कुठे. फार चांगले पोरं असतात सगळे. गुपचूप मोबाईल ठेव म्हणजे कुठे हात नाही लावत, आपसात बोलत नाही, काही नाही. लेक्चर म्हणजे लेक्चर ऐकतात, माहितीये का? मला किती वेळा तुम्हाला सांगावं लागतं, अरे नको बोलू ना, बाहेर जा ना. असं मी महाराष्ट्रात माहितीये का 40-50 ठिकाणी लेक्चर दिलेले आहेत. तुमच्या ऐके विद्यार्थी मी कुठेच बघितले नाही. इतके चांगले विद्यार्थी असताना गुपचूप लेक्चर ऐकतात, माहितीये का? अजून काय माहिती मिळेल लिहून घेतात, टिपून घेतात. तो मोबाईल बघतो मकरंद तिथे. मी ते लेक्चर द्यायला टाइमपास करायला नाही आलो मी इथे एवढ्याला. गुपचूप मोबाईल खिशात म्हणजे खिशात असतो, माहितीये का? काय घडतंय? सर तुम्हाला 9 शिकवतात आणि तुम्ही 6 शिकता आणि मग बाहेर जाऊन असं होतं. मग म्हणता काय येत नाही, दम नाही यार. काय असं होतं. तुम्हाला सर काय शिकवतात, तुम्ही काय शिकतात आणि बाहेर जाऊन मग तुम्ही असं काम करता. असं काम करता. मग सांगा मला, असं काम केलं तर चालेल का? चालेल का? काय होईल असं काम केलं तर? तुमचं नुकसान आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही काम कराल तर इतकी यादी काढाल त्या घराची लिस्ट, बरं का, की तसे 2 बंगले होतील. त्या 2 बिल्डिंग, एक बिल्डिंगच्या सामानाच्या ऐवजी 3 बिल्डिंगला लागेल एवढं सामानाची लिस्ट काढाल. किंवा त्याला पैसे खूप कमी सांगाल किंवा खूप जास्त सांगाल, काही होऊ शकतं ना. कमी पैसे सांगितले, तुम्हाला परवडलं नाही की तुम्ही मध्येच काम सोडून जाल. आलं का लक्षात? तर हे का बरं असं होतं? कारण परिपूर्ण ज्ञान नसतं. परिपूर्ण ज्ञान नसेल तर चुका ह्या होतात. होणार का? होणार ना. तुम्हाला अनुभव नसताना तुम्ही जर पोहायला पाण्यात उडी मारली तर काय डुबणार आहे ना तुम्ही डुबणार आहे. तर परिपूर्ण ज्ञान न घेता सर जेव्हा आपल्याला शिकवत असतात त्यावेळेला आपण काय करतो? बाहेर बघतो इकडे तिकडे, आपल्याला कळतच नसतं सर काय सांगतात ते आपल्याला. आलं का लक्षात? मग पिडीलाइट कंपनीच्या हे लक्षात आलं म्हणून त्यांनी काय केलं? स्किल इंडिया, जे मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे स्किल इंडिया, त्या ह्याच्यामधनं काय केलं? कौशल्य भारत. आणि त्यांनी स्कूल काढलेली आहे तुमच्यासाठी. काय काढलेली आहे? प्लंबिंगची स्कूल काढलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा करू शकता प्लंबिंगचा. आणि डिप्लोमा प्लंबिंगचा केला तर तुम्हाला जर्मनीत जायची संधी आहे का? 100%. तो माहितीये का, आज जर्मनीमध्ये प्लंबरला डिमांड आहे. प्लंबर. आणि मला सांगा, जेव्हा तुम्ही जर्मनीत जाऊन प्लंबिंग कराल तेव्हा तुम्हाला कर्जत मधल्या प्लंबर पेक्षा जास्त पैसे मिळतील का? मिळणार ना, 100% मिळणार.
युरोमध्ये पैसे मिळणार तुम्हाला. पण मग तुम्हाला नुसतं ITI करून तिथे जाता येईल का? ते क्वालिफिकेशन नाही चालणार ना. तुम्हाला पुढचं क्वालिफिकेशन लागेल. मग ते पुढचं क्वालिफिकेशन कुठे मिळतं तुम्हाला? अहमदाबादला जावं लागतं. अहमदाबादला त्यांची स्कूल आहे, तिथे राहण्याची सोय आहे. आणि मग तिथे जर तो डिप्लोमा तुम्ही केला तर फायदा कोणाचा आहे? तुमचा फायदा आहे ना, तुमचा फायदा आहे. तर काय होतं की बरेच वेळा मी काय सांगितलं तुम्हाला की जे मी सांगतो ते चित्रातनं पटकन समजतं तुम्हाला किंवा गोष्टीमधून पटकन समजतं. तर तसं समजण्यासाठी मी एक गोष्ट पिडिलाइट स्कूलचे मार्गदर्शन घेण्याने होणारे फायदे ही गोष्ट माहितीये का? काय गोष्ट आहे? कोणाला सांगता येईल का इथे येऊन? त्याला चॉकलेट देईन मी पटकन, 2 चॉकलेट देईन. कोणाला सांगता येते? पटकन इथे येऊन सांगा. पटकन इकडे या, इथून नका सांगू. पटकन ये. अरे बोलायचं डेअरिंग येतं काय? इंटरव्ह्यूला गेल्यावर सांग त्यांना. एक ससा असतो आणि एक कासव असतो. त्या दोघांमध्ये सस्याला जिंकू शकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा वेगवान कासव नाही जाऊ शकत. तो कासवाशी पैज लावतो की आपण दोघांची शर्यत लावू आणि बघू कोण जिंकेल. तर मग एक दिवस दोघांची शर्यत लागते आणि ससा धावत पळत पुढे सुटतो आणि मग कासव हळूहळू मागून येत असतो. ससा आराम करायला बसतो. कासव नंतर त्याच्या नकळत पुढे निघून जातो. ससा जेव्हा आराम करत असतो त्या टाइमला कासव पुढे निघून जातो. तर त्याला माहितीच नसतं. ससाला वाटतं टाइम खूप उशीर झाला, तर कासव आला नसेल. तर ससा जाऊन शर्यतीपर्यंत पोहोचतो. तिथे कासव ऑलरेडी शर्यत जिंकून पुढे थांबलेला असतो. बरोबर, व्हेरी गुड. तुला चॉकलेट दिले का? चॉकलेट हे अजून एक घे. चांगली सांगितली गोष्ट. त्याने काय सांगितली गोष्ट कळाली का तुम्हाला? की काय होतं, सश्याला काय होतं, ओव्हर कॉन्फिडन्स होतो, अति आत्मविश्वास होतो की हा काय पुढे जाईल, म्हणून तो काय करतो? आराम करतो आणि कासव संथ गतीने जातं आणि पुढे जातं. तर तुम्हाला येते का बरेच वेळा नोकरीमध्ये पण असंच असतं. काही लोक थोड्या पैशासाठी पटपट नोकरी बदलतात, मग त्यांची कधीच प्रगती होत नाही. आज माझ्याकडे भाऊराव शिंदे नावाचा कामगार आहे, काम करतो, 25 वर्ष काम करतो. जव्हार माहितीये का तुम्हाला? जव्हार, पालघरमध्ये जव्हार, तिथला आहे तो. तो नाही का 25 वर्ष तो माझ्याकडे काम करतो. खूप हुशार आहे असं नाहीये, पण एका ठिकाणी राहिल्यामुळे काय आलं, त्यांनी माझा काय केलाय, विश्वास जिंकलेला आहे. आज त्यांनी 10,000, माझा फोन नाही लागला आणि तो माझ्या मिसेसकडे गेला आणि म्हणाला सरांचा फोन नाही लागला मॅडम, मला 10,000 रुपये द्या. देते का माझी मिसेस? 2 मिनिटात देते. का? 25 वर्ष झाले त्याला. काय झालं? 25. त्यामुळे विश्वास त्यांनी आमचा जिंकलेला आहे. आलं की नाही? तर तसं तुम्हाला आहे ना एका ठिकाणी राहिलं पाहिजे. तुम्ही काय करतात? एका ठिकाणी जातात लगेच नोकरी. पहिली नोकरी कधी पण 3 वर्ष बदलायची नाही. किती? 3 वर्ष. कसं का असे ना, तो मालक चांगला असेल, वाईट असेल, खूप काम करून घेत असेल, शिव्या देत असेल, आलं का लक्षात? उलट तो जर शिव्या देत असेल तुम्हाला, खूप काम करून घेत असेल, तर त्याच्यासारखा उत्कृष्ट, तुमची प्रगती पक्की ठरलेली आहे. आलं काय? तुम्ही वॉचमनचं काम कराल तर प्रगती होणार आहे का प्लंबिंगचं काम करून प्रगती होणार आहे? तुम्हाला मस्त ना बसायची ड्युटी आहे. आलं कोणी, दार उघडायचं बंद करायचं. प्रगती होणार आहे का तुमची? 10 वर्षानंतर काय करणार आहे? तेच काम करणार आहे. आणि तेच प्लंबिंग मधनं काय होणार आहे? तुम्ही पायरी वर चढत जाणार आहे, तुमचं उत्पन्न वाढणार आहे, आर्थिक परिस्थिती वाढणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला पैसे भरपूर मिळतात तेव्हा तुमची नाही तर तुमच्या कुटुंबाची पण प्रगती होते. त्याच्यात होते का? होते. ज्या वेळेला त्या मुलाला 1.5 लाख रुपये प्लंबिंग मध्ये मिळतात ते पगार, तेव्हा त्याची प्रगती झाली का? नाही. त्याच्या पूर्ण कुटुंबाची प्रगती झाली. त्याचा भाऊ आहे ना, भाऊ, त्याला शेतीमध्ये सगळं आधुनिकीकरण करायला त्यांनी पैसे देऊ शकला का? 1.5 लाख रुपये पगार आहे ना, 18 लाख रुपये वर्षाला मिळतात त्याला. त्याच्यातले 5-10 लाख रुपये देऊ शकतो. त्याने भाच्याची फी भरली का? इंजिनिअरिंगची भरली. मेवण्याला दुकान टाकून दिलं का? दिलं. म्हणजे काय की त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्या 5 लोकांची प्रगती केली. जेव्हा तुम्हाला जास्त पैसे मिळतात तेव्हा काय होतं, तुमच्या कुटुंबाची पण प्रगती होते. मग जास्त पैसे कधी मिळतील? त्याच्यासाठी तुम्हाला अहमदाबादला जावं लागेल ना शिकायला. इथे नुसतं ITI करून चालणार नाही. तर गोष्टीचा अर्थ कळाला का तुम्हाला? सश्या कासवाच्या काय कळाला की त्यांनी काय केलं, मिस्टेक केली, भूल केली. आलेली वेळ उद्या करू, उद्या काही येत नसतो, उद्या उगवत नसतो, उद्या जाऊ कामाला, परवा जाऊ कामाला, असं नाही. आजच जा. आजच तुम्ही सुरुवातीच्या 3 वर्षामध्ये प्रत्येक दिवस तुमचा शिकण्यासाठी महत्वाचा आहे. आता काय होतं, असं झाल्यावर आहे ना, कासवाला येतो गर्व. पण तुम्ही सश्याला हरवलं.
मी काय केलं, सस्याला हरवलं. होतं ना असं कधी कधी, मी सस्याला हरवलं. मग तो काय म्हणतो, पुन्हा शर्यत घेऊ. काय म्हणतो, पुन्हा शर्यत घेऊ. आणि मग पुन्हा शर्यत घेतल्यावर कोण जिंकतं, कोण जिंकतं, ससा जिंकतो. का का जिंकतो ससा, कारण एक चूक, हा केलेली चूक आहे ना, तो काय करतो, पुन्हा करत नाही. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या कंपनीमध्ये ना, आमच्या कंपनीमध्ये एखादा जण आला ना, त्याला काय सांगतो आम्ही, तू रोज चूक कर. काय, तू रोज चूक कर, पण तीच चूक पुन्हा करू नको. काय, तीच चूक पुन्हा करू नको. तुमच्याकडे काही विद्वान असतील ना, रोज सरांना सांगत असतील माझी लोकल चुकली आहे ना, असे सांगणार. जर रोज लोकल चुकती आपली आणि रोज आपण ते कारण सांगतोय, तर आपल्या एका मूर्ख कोणीच नाही ना. रोज लोकल चुकली सांगतोय आपण लवकर उठायला पाहिजे. मग आपलं लॉजिक क्लिअर नाहीये, लॉजिक क्लिअर नाहीये. तुम्ही समजा कामाला, आता माझ्याकडे जण येतो बरं का, हातोडीने होल मारायला लावतो, त्याला हातोडी इथे लागते हाताला. मग कायम लागते का, नाही, सुरुवातीला एकदा दोनदा लागते. मग त्याला अनुभवात काय होतं, कळतं की कुठे हातोडी पकडायची, कुठे लावायची, कशी मारायची. जर रोज हातावरती हातोडी मारून घेत असेल बरं का, रोजच लागत असेल त्याला, तर काय झाला, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. म्हणून काय करतो ससा, काय करतो, ती चूक पुन्हा करत नाही. ती चूक करत, त्याला कळतं की आपण झोपलो, आपलं नुकसान झालं, आपली वेळ गेली. तसं तुमचे जे माजी विद्यार्थी आहे ना, त्यांना बोलवा आणि ते कुठे चुकले, त्यांनी काय चुका केल्या, त्या शिका त्यांच्याकडनं. त्या चुका तुम्ही करू नका. आलं का लक्षात. बरेच काय करतात, प्लंबर ट्रेड झाल्यानंतर यांना बीकॉम करायला जातात. काय फायदा आहे का त्या बीकॉम करून, व्यावसायिक शिक्षण नाही ना. बीकॉम माहिती आहे का, बाजारात जर तुम्ही गेले आणि बीकॉम जर मागितले तर काय मिळतात, किलोनी मिळतात. आणि प्लंबर ट्रेड झालेले मिळत नाही पटकन. मग मला सांगा, ते बीकॉमच्या मागे जाण्यात काय मतलब आहे का, नाही. तर बरेच वेळा काय होतं, समजत नाही लोकांना काय होतं. आता काय होतं माहितीये का, सशाला कासवाला वाईट वाटतं ना, आपण हारलो, तो काय म्हणतो, पुन्हा एकदा शर्यत घेऊ. काय म्हणतो, पुन्हा एकदा शर्यत घेऊ. म्हणतो आता तर जिंकायची स्पर्धा. मग कासव काय करतो, कासव तुमच्यासारखा असतो, त्याला माहिती आहे आपल्या मर्यादा काय आहे, त्याला मर्यादा माहिती आहे. सशा एवढं तर मला पळता येणार नाही. देवानी मला कसं घडवलंय, माझं जे शरीर घडवलेलं आहे त्यात बदल करू शकतो का मी, नाही बदल करू शकत. पण नाही पाण्यात नाही, तो तीच रेस लावतो, तीच जमिनीवरचीच रेस लागते, काही बदल काही होत नाही. मग तो काय म्हणतो, पीडीलाइट स्कूलमध्ये जाऊ आपण. काय म्हणतो, पीडीलाइट स्कूलमध्ये जाऊ आपण, आपल्याला ते ट्रेनिंग देतील मला. मग तो पीडीलाइट स्कूलमध्ये जातो, तिथे ट्रेनिंग घेतो. त्या प्रशिक्षणाचा फायदा काय होतो, त्याला भरपूर फायदा होतो. आणि हे पीडीलाइट स्कूल काढण्याची कल्पना कोणाची आहे माहिती आहे का, त्यांनी काय सांगितलं, कौशल्य भारत, विकसित भारत. मग त्यांना माहिती आहे की हे बघा, शासकीय स्तरावर बदल होऊ शकतात का, नाही होऊ शकत. मग या खाजगी कंपन्या आहे ना, त्यांना बोलवा मदतीला, तुम्ही करा बदल, तुम्ही काढा पीडीलाइट स्कूल. मग त्यांना पीडीलाइट स्कूल काढायला मोदी सांगितले. हे बघा, कौशल्य, कोरिया देश आहे ना, आपल्यापेक्षा किती छोटा आहे माहितीये का, 5 कोटी लोकसंख्या आहे. आणि मानशी उत्पन्न माहितीये का, आपल्याकडे जर 20,000 मिळत असेल मानशी, तर तिथे 1.5 लाख रुपये मिळतात मानशी. का, कौशल्य. कारण आपल्या देशामध्ये कौशल्य जे आहे ना, ते 26% आहे, तर त्यांच्याकडे 90% कौशल्य आहे. म्हणजे किती फरक आहे आपल्यामध्ये. त्यामुळे कौशल्य असलं तरच उत्पन्न आहे. हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या खाजगी कंपन्यांना आव्हान केलं की तुम्ही आहे ना, तुमची स्कूल काढा, आमच्याकडे शिकवायला आम्ही शिकवतो, पण तुम्ही अजून अत्याधुनिक शिकवा. आणि मग ती स्कूल काढून तिथे तुम्हाला माहिती आहे का, तिथे तो कासव जातो, शिकतो. त्याला माहिती आहे ना, मला पुढे जायचंय, मला सशाला हलवायचंय, मला प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग तो प्रशिक्षण घेतो आणि मग तो ना हरवतो. कसा हरवतो, तर तो सायकल चालवायला शिकतो, तंत्रज्ञान स्वीकारतो. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला ऑटोकॅड शिकवतात का इथे, नाही शिकवलं जात. तुम्ही पीडीलाइट स्कूलमध्ये जाल तर तुम्हाला ऑटोकॅड शिकवलं जाईल. मला सांगा, तुमच्या इथे कर्जत मधला प्लंबर आहे, त्याच्यापैकी किती जणांना ऑटोकॅड येतं, किती जणांना ऑटोकॅड येतं. तुमच्या कर्जत मध्ये या रविवारी सुट्टी आहे का, सुट्टी आहे ना रविवारी ITI ला. आपण निघायचं घरनं, प्लंबर शोधायचा, बाबा तुला ऑटोकॅड येतं का, तुला किती जणांना ऑटोकॅड येतं विचारायचं. तुम्हाला मी सांगतो, एकाला पण ऑटोकॅड येत नसेल. पण देवेंद्र जर पीडीलाइट स्कूलमध्ये गेला, तिथे ऑटोकॅड आलं,
तर मला सांगा, देवेंद्र एखाद्याचं प्लंबिंग करायच्या अगोदर ड्रॉइंग बनवू शकतो का? बनवू शकतो. आणि मग मला सांगा, ड्रॉइंग काढून करणारा प्लंबर आणि बिना ड्रॉइंगचं काम करणारा प्लंबर, काय फरक असेल? काय फरक असेल? काहीतरी फरक असेल ना. ड्रॉइंग काढून करणारा प्लंबर जो असेल त्याच्या चुका काय होतील? कमी होणार. कारण तो आहे ना परफेक्ट काढणार. 8 एल्बो लागतील. आणि हा काय करणार? पोतभर एल्बो मागवणार. हं, बरोबर ना. पोतभर एल्बो नाही हो, ते काहीतरी चुकलं माझं, ते बायकोशी भांडण झालं होतं असं सांगणार तो उत्तर. माहिती प्लंबरला हा गुण फार भारी असतो की तो आहे ना कोणाला आवरत नाही. आलं का लक्षात? तो आहे ना त्याची चूक कधीच मान्य करत नाही प्लंबर. तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो, मी पण प्लंबरच आहे. मी सांगतो तुम्हाला, प्लंबर कधीच आपली चूक मान्य करत नाही. तुम्हाला माहितीये का, एका प्लंबरने वॉटरप्रूफिंग केलं आणि ते काही बरोबर झालं नाही आणि तिथले ना पाण्याचे थेंब टपकायचे. मला सांगा, घरमालक शिव्या देईल का? देईल. देईल ना. तुला मी वॉटरप्रूफिंगचे 15,000 रुपये दिले आणि तू जे केलं ते गळतंय, पण प्लंबरच तो मान्य करेल का कधी चूक? प्लंबर करतो का मान्य? कधीच नाही करत. तो म्हणतो, अहो साहेब, ते स्पेशल टाईपचं मी वॉटरप्रूफिंग केलंय. तो म्हणतो, कसलं? अरे गळतं खाली. अहो, ती सोय केली आहे म्हणे, बाहेर पाऊस चालू आहे की नाही कळावा तुम्हाला म्हणून. काय सांगतो? बाहेर पाऊस चालू आहे की नाही कळावा म्हणून ती सोय केलेली. प्लंबर कधी हार मागतो का? नाही मागत. सांगण्याचा मतलब मला असा की तुम्ही ड्रॉइंग काढून जर प्लंबिंग केलं तर ते उत्कृष्ट प्लंबिंग होईल, अचूक प्लंबिंग होईल. होईल का? उत्कृष्ट होईल, अचूक होईल, सुंदर होईल, परफेक्ट होईल. कारण तुम्ही ड्रॉइंग काढता म्हणजे काय? तुम्ही एखाद्या इमारतीचं ड्रॉइंग काढता म्हणजे काय? ती इमारत कागदावर तयार करता ना. इथे काय चुका होईल? ही भिंत अडेल का? ही जाताना दरवाजा अडेल, इथे लाईट अडेल, काय जिना अडेल, बरोबर ना? इथे पार्क होईल गाडी, नाही पार्क होईल का? बांधायचं आणि गाडी बसत नाही, आता तोडा, असं होईल का? नाही. म्हणून मग मला सांगा, तुम्ही जेव्हा पिडीलाईटला जाल, तुम्ही तिथे आधुनिक प्लंबिंग शिकाल तर तुमच्यात फरक पडेल का? पडेल का? 100% पडेल. मग जाणार का? घर सोडणार का? सोडणार का? सशासारखं शिकणार का सायकल चालवायला? ससा चालला ना पुढे. कासवला त्याला कळालं ना, आपल्याला देवाने आपल्याला असं घडवलेलं आहे. आता देवाने आपल्याला प्लंबर केलेलं, पण आपल्याला इंजिनियर पेक्षा जास्त पैसे कमवायचे. तुम्हाला इंजिनियर पेक्षा जास्त पैसे कमवायचे आहे तर तुम्हाला पिडीलाईट स्कूलमध्ये जावं लागेल. तुम्हाला पुढचं ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि मग तुमची प्रगती करावी लागेल. याचा फायदा काय होतो? हे सगळं प्रशिक्षण पिडीलाईटने घेतल्याने माहितीये का, आपल्या देशात ना कौशल्य विकसित भारत करायचंय. काय करायचंय? आपलं स्वप्न आहे कौशल्य विकसित भारत. जर कौशल्य विकसित भारत नसेल तर आपलं कोणाचंच उत्पन्न वाढणार नाही. त्या मुलाला 1.5 लाख का मिळतात? कारण मल्टी स्किल येतो. तो मल्टी स्किल झाला ना. मल्टी स्किल जोपर्यंत होणार नाही आपण, तुम्हाला माहितीये का, तुम्ही प्लंबर बरोबर वेल्डर ट्रेड केला तर फायदा आहे ना. गॅसच्या पाईपलाईनची कामं करता येतील ना तुम्हाला. फायर फायटिंगची कामं करता येईल. करता येईल का? 100%. HVAC ची कामं करता येईल. करता येईल का? करता येणार ना. तुम्हाला माहितीये का, एसी लावला जातो घरामध्ये, स्प्लिट एसी लावला जातो. ते लावायला काय हत्यारं लागतात? एक अंदाज लावा. तुम्ही अजून विद्यार्थी. हा, झुला. हा, चल, व्हेरी गुड. झुला प्लंबरकडे असतो का? यांनी सांगितलं झुला लागतो. असतो का प्लंबरकडे? असतो. अजून काय लागतं? तुम्ही बघितलं असेल ना. हा, पाना, पक्कड, हे सगळं प्लंबरकडे का? सगळं ड्रिल मशीन लागतं. असतं का प्लंबरकडे? पाईप रेंज असतो. हे सगळे ऐका. आपसात असं बोलू नका. हात वर करा ना. मी तुम्हाला चॉकलेट देतो ना, तुम्ही त्याच्याशी बोलून तुला काही फायदा आला का? त्याला उत्तर देऊन फायदा आला का? मला उत्तर दे, मी चॉकलेट देतो ना तुला, त्याला उत्तर देऊन तुला काय फायदा आहे? पाईप रेंज जी काही हात्यारं लागतात ती बसवायला, फक्त कॉपर बेंडिंग सोडून सगळी हात्यारं प्लंबरकडे. मग प्लंबर का नाही लावत? काय बोलतो? इकडे बस, इथे बस, इथे बस, बस इथे बस, बस इथे. का बरं नाही लावत प्लंबर? तर नॉलेज नाही त्याच्याकडे, कौशल्य नाही त्याच्याकडे. मग त्याला काय घ्यायचंय? फक्त पाने, पक्कड सगळं घेतलं त्याने, कौशल्य घेतलं. मग मला सांगा, तुम्ही ज्या एखाद्या बिल्डिंग मध्ये कामाला जाल, सर एसी ना लावून देतो ना मी. त्याला काय तुम्हाला गॅस थोडी फिलिंग करायचं आहे? तुम्हाला गॅस नाही भरायचा आहे त्याच्यामध्ये. रेडीमेड येतं. तुमच्याकडे ड्रिल मशीन आहे, तुम्हाला ब्रॅकेट लावायचे. तुम्हाला झरी मशीन आहे, झरी मारायचे. कॉपर पाईप टाकायचं, बेंडिंग मिळतं. तुम्हाला इन आउट कुठे जोडायचा तो माहिती आहे, तो जोडायचा. हेरूल फिटिंग आहे, टाईट करायचं.
3 पिन लावायला तुम्हाला शिकवलेली असते ना इलेक्ट्रिकलचं. 3 पिन लावायची, फेज न्यूट्रल लावायचंय आणि ऑन करायचंय तुम्हाला. आलं का? तर मला सांगा तुमचं उत्पन्न वाढेल का? म्हणजे तुम्ही नळ बसवायला गेले किंवा प्लंबिंग काम करायला गेले, एसी पण बसवले त्याच्याबरोबर, तर तुम्हाला सांगा त्याच कामात तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहे ना, मिळणार आहे की नाही? तर तुम्हाला आणि पिढीलाईट स्कूलमध्ये गेल्यावर हे असं घडतं का? काय या चित्राचा अर्थ काय? मी तुम्हाला काय केलं? काय तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आलं का लक्षात? तुम्हीच तुमचं जीवन घडवताय. तुम्ही तुमचं जीवन, तुम्हाला सर शिकवतात ते कदमचं, तुम्ही जर ऐकलंच नाही, शिकलेच नाही, तर सर काय करणार? सर पेपर थोडी लिहिणार आहे तुमचा. आणि लिहिला जरी पेपर सरांनी, पास झाले, तर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पास होणार आहे का? मग तिथे इंटरव्ह्यू माहिती आहे का? ऐका तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो बरं का. असं कट पेस्ट कॉपी करणारे असतात ना, कट पेस्ट कॉपी करणारे असतात तुमच्याकडे, कट पेस्ट कॉपी करणारे. तो जातो हुशार बरोबर, तो पण जातो इंटरव्ह्यूला. आता उदाहरणार्थ याचं नाव काय? देवेंद्र बरोबर तो जातो. देवेंद्रचा पहिले नंबर लागतो. देवरानंतर दार वाजवतो. आत देऊ का सर? ते म्हणतात या, बसा म्हणतात. देवेंद्रला काय विचारतात? देवेंद्रला पहिला प्रश्न विचारला जातो, देवेंद्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? काय विचारतात? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? देवेंद्र उत्तर देतो, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि तो जो असतो ना कट पेस्ट कॉपी करणारा, तो लगेच लिहून ठेवतो, अरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आहे. त्याला नंतर बसा म्हणतात. मग विचारतात भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? तो म्हणतो 15 ऑगस्ट 1947. तो लिहून ठेवतो, अरे देवेंद्रने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 15 ऑगस्ट 1947 दिलं. तिसरा प्रश्न त्याला विचारतात की पृथ्वी चौकोनी आहे, काय म्हणणं आहे? तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. तो सगळी उत्तरं पाठ करून ठेवतो. देवेंद्र बाहेर येतो, त्याच्याच पद्धतीने जातो, टिक टिक करतो, आत जातो. बसा म्हणतात त्याला, बसतो. मग ते सर त्याला विचारतात, नाव काय तुझं? त्याने पाठ केलेलं असतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू. त्याला काय वाटतं, हा घाबरला असेल, होता असं घाबरला असेल. तो त्याला प्यायला पाणी देतो, बाबा पाणी घे. आणि मग पाणी देतो त्याला विचारतो तुझी जन्मतारीख सांग. तो म्हणतो 15 ऑगस्ट 1947. आता तुम्ही सांगा, तो अधिकारी बर का, जो अधिकारी त्याची मुलाखत घेत असेल नोकरीसाठी, तो चिडेल का? चिडेल ना. तो काय संत माणूस थोडी आहे, चिडेल तो. मग चिडल्यावरती तो त्याला काय म्हणतो, तू मूर्ख आहे का? तो काय, त्याला वाटतं हाही प्रश्नच आहे. तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. मला सांगा, असे कट पेस्ट कॉपी करून जर गेले तुम्ही इंटरव्ह्यूला, पाठांतर करून गेले, तर उपयोग आहे का? ते मीटर विचारतात का फूट विचारतात? बरंच वेळा असं होतं ना, त्याला विचारलं ना की अरे बाबा हे आपलं काय म्हणतात, किचनचा ओटा किती उंचीवर असतो? तो सांगतो 24. काय 24 इंच का फूट? तो म्हणतो फूट. आता सांगा 24 फुटावरती जर किचनचा ओटा बसवला, कट पेस्ट कॉपी केलेलं असतं, 24 इंच का फूट गोंधळून जातो. 24चा आकडा पाठ करतो, 24चा आकडा पाठ करतो, 24चा आकडा पाठ करतो, पण फूट का इंच? मग तो म्हणतो फूट. आता फूट 24 फुटावर जो किचनचा ओटा म्हणलं, तो माणूस 30 फुटाचा लागेल ना, तर तो 24 फुटाचा ओटा वापरेल ना. आलं का लक्षात? सांगण्याचं उत्तम काय आहे? चला पुढे जायचं. चला नेक्स्ट काय दिसतंय? कोण सर्वात जास्त परिश्रम करणारा प्राणी कोण? कोण म्हणे गाढव? उत्तर बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे उत्तर. माणूस नाही. माणूस तर आळशी नाही एवढा. यस, करेक्ट. मुंगी, व्हेरी गुड. मुंगी सगळ्यात जास्त परिश्रम करणारा माणूस प्राणी. मुंगी माहिती आहे, मुंगीचं वैशिष्ट्य असं आहे, मुंगी त्याच्या वजनाच्या किती माहिती आहे का? 20 पट जास्त वजन उचलते. किती? 20 पट त्याच्या वजनाच्या. आपण किती उचलतो? आपण जर पॉवर लिफ्टिंग शिकलो ना, समजा देवेंद्र आहे किंवा तुझं नाव काय? ओमकार. ओमकारची थोडी तब्येत चांगली आहे. ओमकारने जर पॉवर लिफ्टिंग शिकला आणि ओमकारचं वजन किती 70 किलो आहे का? 70 किलो आहे ना, तर तो 105 किलो वजन उचलेल. आलं का लक्षात? 105 किलो उचलेल का? तर त्यांनी पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस केली. तर सांगण्याचा मतलब काय आहे, मुंगी किती उचलते? 20 पट जास्त वजन उचलते. सगळ्यात परिश्रम करणारा प्राणी. मुंगी कधीही झोपत नाही.
मुंगीचं आयुष्य 3 ते 4 महिने असतं, ती कधीच झोपत नाही. झोपलेली मुंगी बघितली आहे का कोणी? मुंगी कधीच झोपत नाही, अथक परिश्रम करते. मग तुम्हाला माहिती आहे का उदाहरण का देतोय? तुमचे सुरुवातीचे 11 वर्ष आहे ना, हे फक्त परिश्रम परिश्रम आणि परिश्रम आहे. मित्राच्या बहिणीचं लग्न नको आणि मामे भावाचंही लग्न नको, काहीच नको. परिश्रम परिश्रम परिश्रम, तरच तुमची प्रगती आहे. काय लिहिलंय? हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज बोथ इज ऑलवेज डेंजर. म्हणजे काय की चुकीचं ज्ञान, चुकीचं ज्ञान आणि अर्धवट ज्ञान दोन्ही धोकादायक आहे. तुम्हाला माहिती आहे का परिपूर्ण ज्ञान काय प्रॉब्लेम आहे यार? तू इकडे बस, सांगतोय, नाही तर जा तुम्ही, नाही तर मी जातो. मतलब काय? 2 मिनिटं शांत बस ना, लेक्चर मी द्यायला आलेलो आहे. तुला माहिती आहे का तुला नसेल ऐकायचं तू जाऊन बस, इतरांना ऐकायचं बरं का. चुकीचं ज्ञान आणि हाफ नॉलेज दोन्ही धोकादायक आहे का? दोन्ही धोकादायक आहे. एखादा डॉक्टर आहे त्याला ऑपरेशन करता येतं म्हणून त्यांनी पोट कापलं आणि पुढचं काम येत नसेल त्याला, काय होईल? तो पोट कापेल आणि पुस्तक उघडेल, आता पुढे काय करायचं, आता ऑपरेशन कसं करायचं, पुस्तकात काय सांगितले, कुठे शिणाई घालायची, चालेल का? नाही. मग हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज दोन्ही खूप धोकादायक आहेत. त्यामुळे प्लंबिंग मध्ये ना परिपूर्ण ज्ञान घ्या. 11 वर्ष लागतात परिपूर्ण ज्ञान घ्यायला. अर्धवट ज्ञान असलं ना मग ते ह्याच्यासारखं होतं, अभिमन्यू सारखं होतं. चक्रव्यूहामध्ये घुसायचं माहितीये पण त्याला बाहेर कसं यायचं माहिती नव्हतं. तसं काही जण आहे ना इथनं ITI करतात आणि लगेच धंदा चालू करतात. असं करू नका, असं करू नका. असं जर काम केलं ना तुमच्याकडे पूर्ण ज्ञान नसतं. जिथे माहिती आहे का 1 हॉर्स पॉवरची मोटर पाहिजे तिथे तुम्ही अर्धा हॉर्स पॉवरची लावतात, किंवा जिथे अर्धा हवी तिथे 1 लावतात. जिथे अर्धा हवी तिथे 1 लावलं तरी नुकसान आहे ना गिरायकाचं. इलेक्ट्रिसिटी नाही का जळत त्याची, जळते का? तर परिपूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे. अर्धवट ज्ञान कधी पण घातक असतं. हे हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेजचं उत्तम उदाहरण आहे, बरोबर का? रंग मारायला पाठवलं, दरवाजा ह्या बाजूला मारत मारत तिकडे गेला. कारण का? हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज, अर्धवट ज्ञान. आणि हे आता बसला अडकून, रंग मार झाला तर. म्हणून कधीही परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. जर परिपूर्ण ज्ञान नसेल तुमच्याकडे, त्याच्यासाठी आपल्याला कुठे जायचंय? पिडिलाइट स्कूलमध्ये जायचंय. म्हणजे आपल्याकडनं अशा चुका होणार नाही. मल्टी स्किल आलं का लक्षात? मल्टी स्किल झालं ना तर तुमचा फायदा आहे. बघा हे बघा, तुम्ही आहे ना RSC केलं म्हणजे रेफ्रिजरेशन एअर कंडिशन. आता इथनं प्लंबर ट्रेड झाल्यानंतर तुम्ही RSC केलं, आलं का लक्षात? इलेक्ट्रिशियन केलं, कार्पेंटर केलं, मेशन, पंप ऑपरेटर, वेल्डर, शीट मेटल ड्राफ्टमन, हे जर केले कोर्सेस तर तुम्ही काय व्हाल? मल्टी स्किल व्हाल. तुम्हाला जास्त संधी आहे व्यवसायाच्या, नोकरीच्या. तुम्हाला माहिती आहे का प्लंबिंग 5-7 वर्षाचा अनुभव आणि ड्राफ्टमन असं जर तुम्ही असाल तर तुम्हाला या क्षणाला 45,000 रुपये पगार मिळतो. किती? 45,000 रुपये पगार. तुम्ही प्लंबर, RSC आणि इलेक्ट्रिशियन असाल तर तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागते. मेंटेनन्स मध्ये 50,000 रुपये पगार तिथे पण आहे. पण मग तुम्हाला याच्यातले हे एवढे ट्रेड करावे लागतील, शिकावे लागतील. आलं का लक्षात? हे चित्र याच्यावरती हे होतं. हे बघा, कायम मी हे सांगतो, परिपूर्ण ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का किती वेळ काम करावं लागेल? नाही 2,000 नाही, 23,000 तास. म्हणजे किती? 11 वर्ष. 11 वर्ष काम केलं ना, 11 वर्ष काम केलं तुम्ही की तेच काम तुमच्या हाताखालनं जातं आणि मग आहे ना तुम्ही अचूक काम करतात. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही साधे 100 रुपयाचे खिळे विकत घ्या. साधारणतः 80 ते 70 खिळे येतील. भिंत आहेत आपल्याकडे, मारा 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 मारा. पहिला खिळा आणि 70वा खिळा यात फरक असतो. पहिला खिळा मारताना तुमच्या हाताला लागेल, हातोडी कुठे धरायची कळणार नाही. पण 70वा खिळा मारताना काय होईल? परफेक्ट माराल. कारण का? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मग मी हे जे सांगतोय तुम्हाला 23,320 तास, 11 वर्ष काम का करा? 11 वर्ष काम केल्यामुळे तुम्ही एखाद्याकडे नोकरी केली तर तुम्ही परिपूर्ण होतात. नॉलेज तुम्हाला परफेक्ट येतं. तुमच्याकडनं अचूक काम होतं, चूक होतच नाही त्या कामामध्ये. ए भाऊ, काय प्रॉब्लेम आहे का? बोलू नका ना, सांगतोय ना तुला. तू तिथे कुठे बघतो? इकडे बघ ना, स्क्रीन इकडे आहे ना. तिकडे कुठे स्क्रीन? त्याच्या डोळ्यात थोडी स्क्रीन आहे.
अनुभव आणि प्रशिक्षण आम्ही कायम सांगतो, तुम्हाला काय करतो, सिंह आणि वाघ करतो. जेव्हा तुम्ही 100% प्रशिक्षित होता, आलं का लक्षात? तुम्हाला माहिती आहे का, वाघाची शिकार कधी फेल जाते का? नाही. वाघाने एकदा जबडा किंवा सिंहाने पकडलं की त्याच्याकडनं कोणी शिकार ओढून घेऊ शकत नाही. आलं का? तर परिपूर्ण असतो. तसं तुम्ही जेव्हा परफेक्ट प्लंबर व्हाल, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एखाद्याला कोटेशन दिलं किंवा त्याच्याकडे कामाला गेला तर तुमचं काम परफेक्ट होईल. तुम्ही परफेक्ट त्याला अनालिसिस करणार, सर तुमच्या पंपाचा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हे अडचण येते, पंपाचं मेकॅनिकल सील बदलावं लागेल किंवा काय तुम्हाला प्रेशर स्विच बदलावं लागेल. जे काय तुम्हाला सांगायचंय ते कधी सांगाल, जेव्हा 11 वर्ष तुम्ही काम कराल, वेगवेगळं काम तुमच्या हाताखालनं जाईल, तेव्हा तुम्ही परिपूर्ण प्लंबर व्हाल. झाल्या 2च स्लाइड राहिल्या फक्त. काय दिसतं? चांगलं काम केलं, ऐका, चांगलं काम केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं. तुम्ही चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे अप्रेंटिसशिप करा, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे, निर्व्यसनी कॉन्ट्रॅक्टरकडे. व्यसनी कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला थोडासा पगार जास्त देईल, पण काय होईल, तुम्हाला सवय वाईट लागेल. निर्व्यसनी कॉन्ट्रॅक्टरकडे जा, थोडा पगार कमी जास्त असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचा पुढे ना भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही त्याच्यासारखाच घडण्याचा प्रयत्न कराल ना. तुम्ही जर व्यसनी कॉन्ट्रॅक्टरकडे जाल तर तुम्हाला काय होईल, तुमचा आदर्श कोण राहील? कोण राहील? तो व्यसनी माणूसच राहील. तुम्ही त्याच्या ऐका बघाल, तो रोज संध्याकाळी ढोसत असेल तर तुम्ही पण एक दिवशी बघाल येऊन काय होतं. आलं की लक्षात? तर कुठल्याही व्यसनी कॉन्ट्रॅक्टरकडे कधीच जाऊ नका. जाल तर चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जा, ज्याच्याकडे माहिती आहे का तुम्हाला नॉलेज मिळेल, वर्तणूक कशी. कायम मी एक उदाहरण देतो पोपटाचं. एक पोपट आहे ना एका पुजाऱ्याकडे असतो आणि एक पोपट एका हातभट्टीवाल्याकडे असतो. दोघांच्या वर्तणुकीमध्ये फरक आहे का? फरक आहे का? फरक असणार ना. जो पोपट माहिती आहे का पुजाऱ्याकडे असतो किंवा मंदिरात असतो, तो कसं करतो, काय करतो, या अतिथी यावं यावं, तुमचं स्वागत आहे, नमस्कार असं म्हणतो, नमस्कार अतिथी यावं यावं, तुमचं स्वागत आहे. आणि जो दारुडेच्या भट्टीवाल्याकडे असतो तो काय म्हणतो, ए वाड्या, काय रे, किती आणले पैसे आज? हा, कारण का तेच ऐकतो. म्हणून तुम्ही चांगल्या, काही प्रॉब्लेम आहे का, अडचण आहे का तुला? हा, मी माहितीये का, मी आज खूप आहे नाही तर मी बाकावर काय होतं की कॉन्ट्रॅक्टरकडे जा. तुम्ही वाईट कॉन्ट्रॅक्टरकडे, व्यसनी कॉन्ट्रॅक्टरकडे जाल, तुम्हाला असं वाटेल अरे आपल्याला पगार जास्त देतोय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाल त्याला सांगायचं माझा इन्शुरन्स कार्ड. इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. अपघात सांगून होतो का? सांगून होतो का? कोणाला सांगतो का अपघात मी आज होणार आहे, तुझी शिडी सटकणार आहे, असं नाही. सुरक्षा साधनं वापरा, सेफ्टी बेल्ट पासनं हार्ड हॅट सगळं व्यवस्थित घालूनच काम करा. आपलं कुटुंब आपल्या मागे आहे. आलं का लक्षात? आता तुम्ही बघा, तुमच्या कोणाच्याच पायात सेफ्टी बूट नाही, का बरं नाही आहे? सेफ्टी बूट का नाही? हे बघा माझ्या पायात सेफ्टी बूट आहे, मी सेफ्टी बूट का, हे बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक शब्द आला का, ऐका, मी सेफ्टी बूट घातले, ते पाय दे माझ्या पायावर, पाय दे ना, बघ सेफ्टी बूट आहे, सेफ्टी बूट आहे. मी का बरं सेफ्टी बूट घातले, तुम्ही का नाही घातले सेफ्टी बूट? का नाही घातले? ऐका, एक तर तुम्ही गरीब असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल, काय याच्यापेक्षा कधी कधी अज्ञान असेल ना, माहिती नाही. तुम्हाला माहिती नाही आहे का गरीब आहे? हा, नाही नाही नाही, गरीब असाल सांगा मला ना, मी तुम्हाला पैसे सांगतो ना कुठून आणायचे. गरीब नाही आहे ना, मग सेफ्टी बूट किती रुपयाला येतात? 600. तुम्हाला सवय, ऐका, मला उद्या तुम्हाला L&T कंपनीत नोकरी लागली देवेंद्र, तुला हा ITI झाला, PD लाईटचं झालं, तुला त्यांनी 30,000 रुपये पगार कबूल केला, तू त्यांना काय म्हणणार, मी सेफ्टी बूट नाही घालणार? तुला सेफ्टी बूट घालून जावे लागतील. आणि मग ती सवय तुला कुठे लागेल? इथेच लागेल ना. तुम्ही ITI का बरं 9 ते 5 आहे? 9 ते 5 का बरं आहे? कारण तुम्हाला इंडस्ट्रीची सवय लागावी. आता माझ्याकडे ना, पूर्वी आता ऑफिस बॉय लागायचे, आता लागत नाही. माझ्याकडे ना शाळेत 10वी नापास झालेले ऑफिस बॉय यायचे. तो आला डबा खाल्ला की म्हणायचं जाऊ का सर घरी? कारण त्याला ती सवय ना, डबा खाल्ला की घरी जायचं, जाऊ का घरी, जाऊ का घरी. मग त्याला सांगावं लागायचं, अरे बाबा नाही रे. मग मी माझ्या लक्षात आली आयडिया, की एक आयडिया करू आपण, त्याला डबा खाल्ला की पहिला आठवडा जाऊ द्यायचो. पहिला आठवडा तो 12-1ला डबा खाल्ला, जा घरी. मग त्याला पुढच्या आठवड्यात सांगायचो की 1:30 वाजता जा. मग एक आठवड्याने 2 वाजता, एक आठवड्याने 2:30 वाजता, असं करता करता त्याला 6 पर्यंत 5 पर्यंत थांबायची सवय लागायची. त्याच्यात तर तुम्हाला इथे सवय लागावी, चांगले संस्कार व्हावे, मग घालणार का सेफ्टी बूट? मला सांगा, एक जर व्यवस्थित सेफ्टी बूट घालून इंटरव्ह्यूला गेला देवेंद्र,
तर त्याचा प्रभाव पडेल का? पडेल ना, 100% आणि देवेंद्रला उद्या LNT मध्ये 35-40 हजार रुपयाची नोकरी लागली तर सगळ्यात आनंद जास्त कोणाला होईल? त्याच्या गुरूंना, की अरे माझा विद्यार्थी LNTत लागला, फोरमन झाला, त्याला आता 1 लाख रुपये पगार आहे. त्या आनंदाने अभिमानाने सांगितलं की अरे तो देवेंद्र माझा विद्यार्थी आहे बरं का, LNT मध्ये आता प्लंबिंग फोरमन आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे. आनंद कोणाला होईल? शिक्षकाला आनंद होतो ना, तो इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. पण मग त्याच्यासाठी तुमच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. घालणार का सेफ्टी बूट? घालणार का? आणि चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे अप्रेंटिसशिप करायला जा. गुरुदक्षिणा देता का तुम्ही गुरुला? गुरुदक्षिणा तुमचे गुरु कोण आहे? कदम सर. देता का गुरुदक्षिणा? देता का? ऐका, गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. जर गुरुदक्षिणा दिली नाही ना, ऐका हे बघा, गुरु असतो, गुरुकडे जे ज्ञान आहे ना ते तो सगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. मी काय सांगितलं ते द्रोणाचार्य, पण अर्जुन तुम्ही नाही आहे ना. अर्जुन तुम्ही आहे का? नाहीये. तुम्हाला परिपूर्ण ज्ञान, तुम्ही इथे जे शिकला ते आता सुईच्या टोका एवढं प्लंबिंग शिकला. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पीडीलाईट मध्ये जाल त्यावेळेला बघाल तिथे अरे हे पण शिकावं लागतं का प्लंबिंग करताना, हे पण शिकावं लागतं, हे शिकावं लागतं, हे माहिती असण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही परिपूर्ण प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर किंवा प्लंबर व्हाल आणि मग प्लंबिंग मेकॅनिक व्हाल. तुम्ही प्लंबर नका हो, प्लंबिंग मेकॅनिक होण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, प्लंबर आणि प्लंबिंग मेकॅनिक मध्ये फरक आहे का? हा, जमीन आसमानाचा फरक आहे हा म्हणाला. खरंच जमीन आसमान. जो प्लंबिंग मेकॅनिक आहे त्याला सगळं काम येतं, परिपूर्ण असतो तो. एखादं त्याला कुठलं काम सांगितलं भीती नाही वाटत, त्याला भीती नाही वाटत का? त्याला सगळं माहिती आहे, त्याचं शास्त्रीय ज्ञान पण त्याला माहिती असतं. तेव्हा तो काय होतो? परिपूर्ण प्लंबर, तो मेकॅनिक तयार होतो. देणार का गुरुदक्षिणा? काय देणार? अंगठा? अंगठा नका देऊ, अंगठा नाही. ऐका, सोपं आहे, काय खूप अवघड नाही, खूप अवघड नाही गुरुदक्षिणा. ऐका, प्रत्येक वर्षी आहे ना, प्रत्येक वर्षी 500 रुपये सरांना आणून द्यायचे. 500, जास्त नाही, 1.5 रुपये रोज होतो. बरोबर. सरांना काय सांगायचं, सर जे विद्यार्थी आहेत ना तुमचे, त्यांना तुम्हाला जे काही साहित्य आणायचं ते विकत आणा. तुमच्या अगोदरचे 10 वर्षातल्या माजी विद्यार्थ्यांनी 500 रुपये दिले तर 50-60 हजार रुपये नाही होत. 50-60 हजार रुपयात तुम्हाला वालंग भांडं नाही आणतायत शिकायला. तुम्हाला पंप बिंप, तुमचं ITI नाही सुधरू शकत. AC रूम बनवता येईल तुम्हाला. बनवता येईल का? 50 हजार रुपये जर दरवर्षी आले तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून सरांना, तर सर नाही बनवणार. तुम्ही जे हालचे वॉटर कूलर लावून द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना, द्याल की नाही? तर आपण जे सोचलं ते आपल्या पुढच्या पिढीला सोसावं नाही लागलं पाहिजे. देणार का गुरुदक्षिणा? का आता फक्त हो म्हणणार माझ्या पुढे? थांबायचं आपण? थांबायचं का? कधी पण आहे ना जीवनात धोका नका देऊ कोणाला. तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम कराल त्याचेच गिराईक, बरं का, त्याचेच गिराईक चोरायचा कधीच प्रयत्न करायचा नाही. कारण ऐका, जे गिराईक आहे ना, जे गिराईक तुम्हाला माहिती आहे का, ऐका, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतात त्याचेच गिराईक तुम्ही जर चोरत असाल तर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे पण तसाच माणूस येणार आहे, तो तुमचे गिराईक चोरणार आहे. लक्षात ठेवा. कर्मण्य राधिका. तर कधीच नाही आपलं स्वतः साम्राज्य निर्माण करायचं. आमच्याकडे दत्तू होता ना, त्यांनी कधीच आमचे गिराईक घेतले नाही. त्यांनी त्याचं स्वतःचं साम्राज्य, का तर तो 17 वर्ष आमच्याकडे होता. 17 वर्षात त्यांनी त्याची स्वतःची ओळख निर्माण केली बाजारामध्ये. तुमची हे शॉर्टकटनी मोठं नाही होतं. जेवढं वर जाल त्या अरविंद केजरीवाल सारखे पडला ना धपकन खाली, पत्त्याचा बंगला असतो तो, पत्त्याचा बंगला असतो. थांबायचं आपण. आता तुमच्याकडे जे चॉकलेट मोजा, बंद कर चॉकलेट मोजा.